चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात मंगळवारी दुपारी एका स्कूल व्हॅनवर एक भले मोठे झाड कोसळले। या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, तर यामध्ये 4 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंगळवारी दुपारी 2:15च्या सुमारास ही घटना चेंबूरच्या सेंट अँथनी हायस्कूल परिसरातील 11वा रस्ता येथे घडली। टिळकनगर परिसरात असलेल्या युनिव्हर्सल विद्यालयाचे विद्यार्थी घेऊन ही व्हॅन मुलांना घरी सोडण्यासाठी आली होती। याच वेळी 11व्या रस्त्यावर असलेले एक जुने झाड अचानक या व्हॅनवर कोसळले। यावेळी या व्हॅनमध्ये 12 ते 15 विद्यार्थी होते। व्हॅनच्या मागच्या बाजूला हे झाड पडल्याने यामध्ये 5 विद्यार्थी पूर्णपणे अडकले होते। येथील स्थानिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चेंबूर पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्यास सुरुवात केली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ 4 विद्यार्थ्यांना व्हॅनच्या बाहेर काढत त्यांना परिसरातील झेन रुग्णालयात दाखल केले। मात्र मागच्या बाजूला बसलेला 11 वर्षाचा विहान श्रीवास्तव हा मुलगा यामध्ये पूर्णपणे अडकला होता। त्याच्या अंगावरच झाड कोसळले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला व्हॅनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। अखेर अर्ध्या तासानंतर क्रेनच्या सहाय्याने झाडाला बाजूला करत विहानला बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्याला तत्काळ झेन रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय मदत आणि मी आताच राहुल शेवाळे आणि आमचे आमदार काते यांच्याशी बोललो। ते घटनास्थळी आहेत आणि एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काय उपाययोजना, कारण आता पाऊस पण आहे, वादळ वारे असतात नाही, म्हणून हे जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। त्याचबरोबर आनंदराज आंबेडकरांनी त्यांच्या शिष्टमंडळाने आज तुमची भेट घेतलेली आहे। SC ST वर्गीकरण विषयावरती चर्चा करण्यात आलेली आहे, याबद्दल काय? अर्थात माझ्याकडे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे आनंदराज आंबेडकरजी होते, आपले नाना घोलप होते आणि त्याचबरोबर इतरही त्यांचे सहकारी यामध्ये राजकुमार बडोलेजी होते आणि त्यांचा आज मोर्चा होता। शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी काही सूचना आणि काही चर्चेमधून काही मुद्दे समोर आले की पूर्णपणे याची जी काही सखोल माहिती आली पाहिजे आणि पूर्णपणे ज्या ज्या समाजाची लोकसंख्या असेल किंबहुना त्यांना मिळत असलेले जे काही फायदे असतील या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, सरकार शासन जे महायुतीचं आहे ते कुठल्याही समाजावर अन्याय करणारं नाही, सर्व समाजाला न्याय देणारं सरकार आहे। आज देखील काही 25 आमदार मला भेटले होते आणि या संदर्भामध्ये आनंदराज आंबेडकरजी, घोलप, नाना आणि बडोलेजी यांना मी सांगितले की उद्याच मुख्यमंत्री महोदयांची आम्ही चर्चा करू आणि या बाबतीमध्ये चर्चेतून कुठलाही प्रश्न असेल, समस्या असेल, चर्चेद्वारे अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत। त्यामुळे कुणावरही अन्याय न करता न्यायाची भूमिका सरकार घेईल आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी उद्या चर्चा करून पुढील निर्णय जो काय असेल तो घेतला जाईल।